महाराष्ट्रामध्ये जवळजवळ महिना दोन दोन महिने थांबून लोकांना प्रेरित करतायत आणि एक अत्यंत मोठं आंदोलन या पाण्याच्या माध्यमातून तयार झालंय। पण या सगळ्या आंदोलनामध्ये खरं म्हणजे एक पौरुष जागृत करण्याचं काम हे जर कोणी केलं असेल तर ते पाणी फाउंडेशनने केलंय। आणि म्हणून मी आमिर यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की जी संकल्पना त्यांनी मांडली, खरं म्हणजे त्यांनी जर विचार केला असता तर टाटा होते, अंबानी होते, इथे असलेले हे सगळे मोठी मोठी मंडळी जे सत्काराकरता या ठिकाणी आली, ही सगळी मोठी मंडळी होती, या सगळ्यांनी कोट्यावधी रुपये दिले असते आणि आमिर यांनी एखादं फाउंडेशन तयार करून गावागावामध्ये कॉन्ट्रॅक्टर लावून काम केलं असतं आणि आम्ही एखादा पुरस्कार देखील त्यांना देऊन टाकला असता आणि त्यात इतिश्री झाली असती। पण ते त्यांनी केलं नाही। त्यांनी ज्यावेळी हे काम हातामध्ये घेतलं, माझ्याजवळ आमिरजी तुमचा एक SMS सेव्ड आहे, त्यामुळे मी तुम्हाला तारीख सांगू शकतो की कुठल्या तारखेला तुम्ही काय निर्णय केला आणि तो तुम्ही मला SMS वर कळवत होतात। आणि मी आपल्याला सांगतो की हे अचानक केलेलं नाहीये, तर याच्या पाठीमागे आमिर असतील, सत्या असतील, या सगळ्यांची जी मेहनत आहे, जो पाठपुरावा यांनी केलाय। आज या ठिकाणी आमचे प्रभाकरराव देशमुख आहेत, आमची प्रिया आहे, प्रवीण परदेशी आहेत, आता आपले नवीन जलसंधारणाचे सचिव आहेत कौस्तुभ आहे, या सगळ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा करून 8-8 तास 10-10 तास या बैठकी चालायच्या। आणि पूर्वी आपण असं ऐकायचो की आमिर खान इज अ परफेक्शनिस्ट आणि त्यामुळे कुठलाही फिल्म बनवायची तर त्याच्यामध्ये जोपर्यंत परफेक्शन येत नाही तोपर्यंत आमिरचं समाधान होत नाही। पण मी असं बघितलं की केवळ फिल्मच्या जगतात नाही, रीलच्या जगतात नाही, तर रिअल जगतामध्ये देखील आमिर हे परफेक्शनिस्ट आहे। आणि त्यामुळे त्यांनी अतिशय सूक्ष्म अशा प्रकारचा विचार, सूक्ष्म प्लॅनिंग आणि जी टीम या ठिकाणी तयार केली, मग सत्या असतील, डॉक्टर पोळ असतील, सगळीच मंडळी, अशी एक टीम त्या ठिकाणी तयार झाली की ज्यांनी अगदी खोलामध्ये जाऊन एक वॉटर कप सुरू केला। आणि या वॉटर कपमध्ये माझं योगदान एवढंच आहे की पहिल्यांदा आमिर यांनी हा वॉटर कप एका जिल्ह्यापुरतं, म्हणजे एका जिल्ह्यातल्या तालुक्यापुरतं हा ठेवला होता आणि सातारा जिल्ह्यामध्ये तो करायचा असा त्यांचा विचार होता। मी त्यांना सांगितलं की तो तर दुष्काळी तालुका आहेच, पण त्याचसोबत आज देशाच्या दुष्काळी भागामध्ये ज्या भागाची ओळख झाली आहे, तो विदर्भातला अमरावती विभाग असेल किंवा मराठवाडा असेल, हे जोपर्यंत आपण घेणार नाही आणि जोपर्यंत त्या ठिकाणी आपण परिवर्तन करून दाखवणार नाही तोपर्यंत लोकांचा विश्वास बसणार नाही। आमिर असं म्हणाले की एका वेळी एवढं काम करणं शक्य होईल का, कारण जे काम मी करतो ते मी अतिशय पूर्ण प्लॅनिंगने करतो। पण मी त्यांना आग्रह केला, मी म्हटलं तुम्ही हे करू शकता, मला माहिती आहे तुम्ही एकदा फील्डला गेलात की होणारच आहे। आणि त्यानंतर त्यांनी तिन्ही विभाग घेण्याचा निर्णय केला आणि मला असं वाटतं की ते फील्डमध्ये गेले तर त्यांच्या जाण्यानेच इतका उत्साह होता की 20-25-30 गावं तर ते याच्या आधीच काम करून तयार होते की बाबा खरं म्हणजे हे आले तर आता इथे कप आपल्याला मिळणारच आहे। आणि गावांमध्ये आधीच कॉम्पिटिशन लागली की या पाणी फाउंडेशनच्या टीमला आपल्याला कशा प्रकारे या ठिकाणी आपलं काम उत्तम आहे दाखवता येईल आणि या कपमध्ये आपल्याला कशी हिस्सेदारी घेता येईल, असं एक अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी उभं राहिलं। माध्यमांच्या माध्यमातून देखील ABP असेल आणि इतर माध्यमांच्या माध्यमातून देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन या संदर्भातलं सुरू झालं। आणि यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ज्या प्रकारचं प्रशिक्षण देण्यात आलं, आज हे प्रशिक्षण हे शाश्वत विकासाकडे नेणारं प्रशिक्षण आहे। कारण या प्रत्येक गावामध्ये आज ज्यावेळी हे लक्षात आलं की आपण हे परिवर्तन घडवू शकतो, ही आपल्यात ताकद आहे, कोणाची आवश्यकता नाही आहे, आपल्या ताकदीवर आपण हे करू शकतो, हे लक्षात आल्यानंतर आता या गावांमध्ये विकासाची कुठलीही संकल्पना रुजवायला आणि गावातलं पूर्ण परिवर्तन व्हायला कोणाचीही आवश्यकता पडणार नाही। पण मला या निमित्ताने आमच्या जिल्हाधिकाऱ्यांचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं। आज या ठिकाणी आमचे साताऱ्याचे जिल्हाधिकारी आहेत, अमरावतीचे जिल्हाधिकारी आहेत, बीडचे जिल्हाधिकारी येऊ शकले नाहीत कारण सकाळचा 15 ऑगस्टचा कार्यक्रम करून बीडवरनं इथे पोहोचणं त्यांना शक्य होऊ शकलं नाही। पण या तिन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी आणि
यांच्यासोबत सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी या महाराष्ट्रामध्ये पाहण्याकरता इतकं उत्तम काम केलं, याला ओनरशिप दिली आणि यातनं एक नवीन मैत्री तयार झाली. आज प्रशासन आणि जनता यांच्यातली जी नवीन मैत्री आहे, आज प्रशासन गावामध्ये गेल्यानंतर त्याचं जे स्वागत होतं आणि प्रशासनही ज्या प्रकारे आपल्याला दिलेल्या कामाच्या पलीकडे जाऊन त्या गावाच्या सुखदुःखामध्ये समरस होऊन त्या गावाच्या परिवर्तनामध्ये सहभागी होतं. मला असं वाटतं की लोकशाहीची नवीन व्याख्या आज या महाराष्ट्रामध्ये या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे आणि ही समृद्ध लोकशाहीच या महाराष्ट्राला परिवर्तित करू शकेल हा मला विश्वास आहे. आज या माध्यमातून खरं म्हणजे ज्या गावांना पुरस्कार मिळालाय त्या सगळ्या गावांचं मी अभिनंदन करतो आणि आपण पहिले 2 पुरस्कार हे विभागून दिले आणि दुसरे 2 पुरस्कार म्हणजे तिसरा आणि दुसरा, आणि त्यामुळे त्या गावांना पुरस्काराची रक्कम ही अर्धी मिळाली आणि म्हणून आज मी या ठिकाणी घोषणा करतो की उरलेली अर्धी रक्कम ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्यांना देण्यात येईल. आणि त्याचसोबत ज्यांना पहिला क्रमांक मिळालाय त्याही गावाला 20 लाख रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीतून दिले जातील. आणि मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, यात माझं काही योगदान नाही. ही जी मुख्यमंत्री सहायता निधी जलयुक्त शिवार ही जी आम्ही सुरू केलं, इतक्या लोकांनी समाजातल्या याच्यामध्ये पैसे दिले. छोट्या छोट्या मुलांनी आपल्या वाढदिवसाचे खाऊचे पैसे आणून दिले. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपले पैसे त्या ठिकाणी पगारातले दिले. अगदी पेन्शनर्सनी पेन्शनचे पैसे दिले. मी मध्ये पुण्याला गेलो तर एका महिला त्या रिटायर झाल्या आणि त्यांना ग्रॅच्युटी मिळाली, त्याचा चेक त्यांनी मला आणून दिला आणि या जलयुक्त शिवारची कामं याच्यामध्ये झाली पाहिजेत याकरता हा पैसा दिला. म्हणजे 200, 300 कोटी रुपये हे जलयुक्त शिवारमध्ये लोक सहभागातनं उभे राहतात. मला असं वाटतं की स्वतंत्र भारतातले अशा प्रकारचं उदाहरण हे फार कमी आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे हा पैसा तुमचाच आहे आणि हा जलयुक्त शिवार करताच आणि या सगळ्या जलसंधारणाच्या कामाकरताच आपण वापरणार आहोत. मी पुन्हा एकदा अमीरजी आपलं खूप अभिनंदन करतो आणि मी आपल्याला त्या दिवशीच सांगितलं की आता आपली शक्ती आपल्याला लक्षात आली आहे. मी जांबुवंताचं काम केलेलं आहे. हनुमानाला किती मोठी उडी मारता येते हे आता हनुमानाला समजलेलं आहे. त्यामुळे आता 3 तालुक्यावरनं 30 तालुक्याची उडी ही यावर्षी आपल्याला मारायचीच आहे. आणि त्याकरता प्रशासन आणि आता तुम्हाला सगळ्यात मोठा फायदा काय आहे, एवढे ब्रँड अँबॅसेडर्स तुम्हाला मिळाले आहेत. यातला प्रत्येक गावकरी आपण म्हणाल त्या गावामध्ये जाईल आणि त्या गावाला इन्स्पायर करेल. आणि म्हणून मला असं वाटतं की एक अतिशय चांगलं काम या ठिकाणी आपण केलंय. या निमित्ताने मला नाम फाउंडेशनचा देखील उल्लेख केला पाहिजे. नाना पाटेकर असतील, मकरंद अनासपुरे असतील, यांनी देखील अतिशय सुंदर काम या संपूर्ण कामामध्ये केलं. आणि मला असं वाटतं की हे विशेषतः सिने जगतातले जे सगळे कलावंत या ठिकाणी आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन मदत केली. शेवटी लोकांना इन्स्पायर करायची एक क्षमता आपल्यामध्ये आहे, कम्युनिकेशनची एक क्षमता आपल्यामध्ये आहे आणि या क्षमतेचा वापर हा लोकसहभागाकरता करून घेणं मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपण सर्व लोक करतात. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आमिर खान आणि पाणी फाउंडेशन यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. महाराष्ट्रामध्ये एक क्रांती आपण सुरू केली आहे आणि ही जलक्रांती आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातनं दुष्काळमुक्त महाराष्ट्र झाल्यानंतरच संपेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या भावनांची, कष्टांची आणि प्रयत्नांची कदर ठेवणाऱ्या आपल्या नेतृत्वाचं खुलं मनोगत आज 15 ऑगस्टच्या दिवशी आपल्या सगळ्यांना प्रत्यक्ष ऐकायला मिळालं हे आपलं भाग्य आहे. मनापासून आभार सर. तुमची कौतुकाची थाप आमच्या पाठीवर अशी राहिली तर स्वातंत्र्यानंतरही आपण ज्या कुठल्या बंधनांमध्ये अडकलो आहोत त्या बंधनातून मुक्त होण्याचं धाडस आम्ही सर्व नागरिक दाखवू हा आमच्यातर्फे तुम्हाला विश्वास. मनापासून धन्यवाद. आता मी विनंती करते आमिर आणि किरण यांना की त्यांनी आभार प्रदर्शन करावं.
नमस्कार। महाराष्ट्र में पानी की समस्या का हल निकालने के लिए बहुत सारे लोग काम कर रहे हैं, बहुत सालों से काम कर रहे हैं और हर क्षेत्र के लोग काम कर रहे हैं। और ये हमारी खुशनसीबी है कि हमें भी ये मौका मिला है इस कोशिश में अपना योगदान देने का। जब मैं पहली दफ़ा मुख्यमंत्री जी से मिलने गया था तो मुख्यमंत्री जी ने कहा था मुझे कि इसे हमें एक लोक आंदोलन बनाना है, जन आंदोलन बनाना है, एक पीपल्स मूवमेंट बनाना है, तभी हम इस पे हम महाराष्ट्र को सूखा मुक्त बना पाएंगे। और आज मुझे इतनी खुशी हो रही है कि जो मुख्यमंत्री जी ने कहा था उसको हम सच होता हुआ हम देख रहे हैं हमारे नज़रों के सामने। इसलिए सबसे पहले पानी फाउंडेशन की तरफ से मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा हमारे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी का। ये हमारा सौभाग्य है कि महाराष्ट्र का ऐसा हमको चीफ मिनिस्टर मिला है। ये हमारा सौभाग्य है जिसने ये ठान ली है कि वो महाराष्ट्र को सूखा मुक्त करेगा। और उनकी समझ, उनका विजन, उनकी नीयत, उनकी ईमानदारी और उनके लीडरशिप की वजह से मुझे पूरा यकीन है कि हम जरूर इसमें कामयाब होंगे। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे टाटा ट्रस्ट और रिलायंस फाउंडेशन का, जिन्होंने पानी फाउंडेशन को और सत्यमेव जयते वाटर कप को आर्थिक मदद दी। हम खास तौर से शुक्रिया अदा करना चाहेंगे श्री रतन टाटा जी का, श्री मुकेश अंबानी जी का और श्रीमती नीता अंबानी जी का, जिन्होंने अपना कीमती वक्त हमें दिया और हमारी सोच को ताकत दी, हमारे आइडियाज़ को मजबूत बनाया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे श्री प्रवीण परदेसी जी का, जो सीएम साहब के प्रिंसिपल सेक्रेटरी हैं। प्रवीण जी को जब भी हमने फ़ोन किया इसी काम के सिलसिले में, दिन हो या रात, वो हमेशा हमारे लिए मौजूद थे और जो भी हमारी समस्या थी उन्होंने हमेशा हल की है। थैंक यू प्रवीण जी। मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा प्रभाकर देशमुख जी का, जो उस वक्त वाटर कंजर्वेशन के सेक्रेटरी थे और मुझे याद है उन्होंने 8-8 घंटे, 10-10 घंटे, एक दिन, 2 दिन नहीं, कई दिन हमारे साथ बिताए हैं। और जो कुछ हम समझना चाह रहे थे इस विषय के बारे में वो उन्होंने हमको इतनी अच्छी तरह समझाया। बहुत बहुत शुक्रिया आपका, इतना आपका इम्पोर्टेंट कॉन्ट्रीब्यूशन। नहीं, सीएम साहब के ऑफिस में काम करने वाले सभी लोगों का हम शुक्रिया अदा करना चाहते हैं। हर एक ने हमारी बड़ी मदद की है। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे वरुड़ तालुक, कोरेगांव तालुक और अंबेजोगाई तालुक के सभी सरकारी कर्मचारियों का। कलेक्टर से लेकर तलाटी, ग्राम सेवक, कृषि सहायक, सभी ने बड़े जोश और प्यार से इसमें काम किया है। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे राजीव लुथरा जी का और आनंद देसाई जी का, जिन्होंने हम हर कदम पर हमें सपोर्ट किया है। हम स्पर्श का शुक्रिया अदा करना चाहेंगे, जिन्होंने बहुत ही अच्छे और कमिटेड सोशल ट्रेनर्स हमें दिए। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे वाटर का, जिन्होंने जो हमारे नॉलेज पार्टनर्स हैं और जिनके 25 साल के अनुभव ने इस काम को समृद्ध किया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे हमारी मीडिया का, जिन्होंने इस कोशिश में हमें हर कदम पर सपोर्ट किया, और ख़ास तौर पर एबीपी माझा और राजीव खांडेकर का, जिन्होंने एक वीकली प्रोग्राम किया ख़ास सत्यमेव जयते वाटर कप को लेकर, जिससे लोगों में एक उत्साह पैदा हुआ। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे हमारे मित्र महावीर जैन जी का। कहाँ है महावीर जी आप? महावीर जी हर कदम पर हमारे साथ रहे हैं और बहुत सारे भले लोगों को उन्होंने हमारे साथ जोड़ा है। बहुत बहुत शुक्रिया महावीर जी। हम मधुकर धस जी का, दिलासा का और पोपट राव पवार जी का शुक्रिया अदा करना चाहेंगे, जो हमेशा हमारे साथ खड़े हैं। थैंक यू। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे डॉक्टर अविनाश पोल जी का, जिनका योगदान अमूल्य है। हम हैप्पीडेमिक स्क्वायर का शुक्रिया अदा करना चाहेंगे, जिन्होंने इतने प्यार से हमारा राष्ट्रीय गीत गाया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे वल्लभ बंसाली जी का, मोतीलाल ओसवाल जी का, शांतिलाल मुट्ठा जी का,
अजय पीरामल जी का, राजीव बजाज जी का और दीपक पारेख जी का, जिन्होंने इस मुहिम में हमारा हमेशा साथ दिया है। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे उन सारे सेलिब्रिटीज़ का जो इस मुहिम के साथ जुड़े और जिन्होंने अपना कीमती वक्त देकर गांव वालों के साथ श्रमदान किया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे सोनाली कुलकर्णी जी का, जिन्होंने इस शाम को इतने अच्छे तरीके से, इतने खूबसूरती से हमारे सामने पेश किया। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे मशहूर पत्रकार वेद प्रकाश वैदिक जी का, जो खास दिल्ली से आए गांव वालों के साथ श्रमदान करने। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे समस्त महाजन का, मानव लोक का और ज्ञान प्रबोधनी का, जो अपने आप बिना हमारे बोले सामने आए और गांव वालों की मदद की, उनकी ताकत बने। हम शुक्रिया अदा करना चाहेंगे लुई ब्रेल ब्लाइंड एसोसिएशन का, पैरालंपियन एसोसिएशन का, बारामती के बस कंडक्टर का, वरुड फुटबॉल क्लब का, सातारा के आईटी स्टूडेंट्स का और उन सब लोगों का जिन्होंने अपने आप बिना किसी के बोले सामने आकर इस मुहिम में अपना योगदान दिया है। इसे ही कहते हैं पीपल्स मूवमेंट, जन आंदोलन, जहां हर आदमी साथ जुड़ता है अपनी खुशी से। आखिर में हम शुक्रिया अदा करना चाहेंगे उन सारे किसानों का, गांव वालों का, जिन्होंने सत्यमेव जयते कप के साथ जुड़े और जिन्होंने ये काम किया जो हम चमत्कार देख रहे हैं। उन्होंने ये काम किया, उन्होंने ये साबित कर दिया है कि अगर हम ठान लें तो हम कोई भी काम, जितना भी मुश्किल हो, हम कर सकते हैं। उन्होंने हमको प्रेरणा दी है कि हम ये काम महाराष्ट्र के गांव-गांव तक पहुंचाएं, शहर में पहुंचाएं। ये प्रेरणा हमको मिली है उनसे। हमारा ये मानना है कि अगर हमें से हर एक इंसान अपनी ताकत को समझ ले और महाराष्ट्र का हर एक गांव पानलोट विकास के काम में लग जाए अपने शिवार में, तो अगर हर एक गांव ये करे तो हम सोचा जाए तो महाराष्ट्र को 1 साल में सूखा मुक्त कर सकते हैं। इस साल बारिश अच्छी हुई है, इसका मतलब ये नहीं कि हमें दुष्काल पे विजय मिल चुकी है, सूखे पे विजय मिल चुकी है। अगले साल बारिश से पहले हमें और जोश से पानलोट का काम करना है। और मुख्यमंत्री जी, हम आपको यकीन दिलाते हैं कि पानी फाउंडेशन इसमें अपनी पूरी ताकत लगा देगी। हमारी ये दुआ है कि इससे पहले कि ये पेड़ जिसको आज हमने पानी दिया है वो बड़ा हो जाए, उससे पहले महाराष्ट्र सूखा मुक्त हो जाए। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। मुख्यमंत्री जी ने एक बहुत इंपॉर्टेंट अनाउंसमेंट कहा है। जी, मुख्यमंत्री जी ने अभी एक मुझे चीज़ बताई जिससे मुझे बड़ी खुशी हुई। उन्होंने कहा कि आज जो 19 गांव यहाँ मौजूद थे, 9 गांव जो फाइनल्स में आए और 10 गांव, उन सबको मुख्यमंत्री जी की तरफ से 5 लाख रुपए हर गांव को दिए जाएंगे। आमिर, किरण आणि मुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार। आजच्या सोहळ्याची औपचारिक सांगता झालेली आहे। त्यानंतर सर्वांच्या जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे। कृपया कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नये, ही विनंती नाही, हा आग्रह आहे। धन्यवाद। धन्यवाद।